तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. सज्जनांमध्ये हे कुठलेच दोष नाहीयेत. आम्ही शोधत गेलो तरी दोष सापडणार नाही. बरोबर आहे. रवी चंद्र घन, घन म्हणजे काय सांगितलंय? पाण्याने भरलेले मेघ. मेघ काय करतात हो? पाऊस पाडतात, खडकावर पडतात, मातीवर पडतात, घरात पडतात, बाहेर अंगणात पडतात, कुठेही पडतात. प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी भेदभाव न करता पाडतात. पण मेघांचा, त्या भरलेल्या ढगांचा एक दोष आहे म्हणाले, पाणी भरलेल्या ढगांचा, की ते नको तेव्हा सुद्धा पडतात. आला का नाही विक्षेप आपल्या कीर्तनामध्ये? असं कुठेही कधीही पडतात म्हणाले, हा दोष आहे त्यांचा. नको तिथं जास्ती पडतात आणि जिथं हवं तिथं पडत नाही. जरी पाण्याने भरलेले असले तरी सुद्धा नको तिथं ते जास्ती पडतात, हा दोष आहे म्हणाले. वृक्ष, वृक्ष काय करतात? काही वृक्ष असे असतात जे सावली देतात, काही वृक्ष सावली देतच नाहीत म्हणाले. काही वृक्ष असे आहेत जे उपयोगी आहेत, काही वृक्ष निरुपयोगी आहेत. प्रत्येक झाड उपयोगाला येतच असं नाही. काही फळं अशी आहेत जी काही मोसम मध्येच येतात, बाकी इतर उन्हाळ्याची फळं येतात ती हिवाळ्यात येत नाहीत, हिवाळ्यात जी फळं येतात ती पावसाळ्यात येत नाहीत. हा दोष आहे म्हणाले झाडांमध्ये. असे दोष करत करत जेव्हा मी शोधत जातो, नदी काय करते? नदी वाहत जाते, कचरा बाजूला सारत जाते, बरोबर आहे. परंतु नदीने जो मार्ग शोधलाय तो कुठपर्यंत जातो? समुद्रापर्यंत. जर त्याच्यामध्ये एखादं प्रेत पडलं त्या नदीमध्ये तर ती घेऊन जात नाही. कुठे ठेवते? म्हणजे जिवंत असतानाच आपल्याला त्या नदीचा उपयोग आहे, आपला जीव गेल्यानंतर त्या नदीचा आपल्याला उपयोग नाही. पण सज्जन आम्हाला जिवंत असतानाही आपलं हित पाहतात आणि आपण या जगातून गेल्यानंतर सुद्धा आपलं हित पाहतात. हे सज्जनांचं महत्व आहे म्हणाले. कसं आहे? पाहता अवगुण मिळेची ना. संतांमध्ये अजिबात अवगुण पाहायला मिळणार नाहीत. हे संत कसे असतात? मृदू सबाह्य नवनीत, अशा सज्जनांचं जर आम्ही नामस्मरण केलं, अशा सज्जनांचं, संतांचं जर आम्ही नामचिंतन केलं तर फायदा काय होतो? तुकोबा पहिल्या चरणात सांग.
पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. जर संतांचं नामस्मरण आम्ही केलं, सज्जनांचं नामस्मरण आम्ही केलं, तर आम्हाला काय प्राप्त होतं? पुण्य प्राप्त होतं. नुसतं पुण्य प्राप्त होत नाही म्हणाले, आम्ही पुण्यवंत होतो. पुण्यवंत या शब्दाचा अर्थ काय? दोन प्रकारांनी हा अर्थ घेता येईल. पहिला शब्द आहे पुण्यवान आणि दुसरा शब्द आहे पुण्यवंत. पुण्यवान जो शब्द आहे हा एकवचनी आहे. एकच पुण्य केलं असेल तर पुण्यवान, परंतु अनेक प्रकारांनी पुण्य जर केलेले असतील तर पुण्यवंत. पुण्यवंत हा शब्द आहे अनेक वचनी, बहुवचनी. मग आम्ही जे पुण्य करतो, अनेक प्रकारची पुण्य सांगितलेली आहेत शास्त्रांनी. त्यातलं आहे सामाजिक पुण्य आहे, सांस्कृतिक पुण्य आहे, धार्मिक पुण्य आहे, नैतिक पुण्य आहे, आध्यात्मिक पुण्य आहे. ह्या अनेक पुण्यांचा प्रकार एक 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 प्रकार जर पाहिला, सामाजिक पुण्य कशाला म्हणावं? सामाजिक पुण्य. समजा एखाद्या ठिकाणी काही अडचण आली, कुणाच्या घरी कोणीतरी गेलंय, समाजात राहतो आपण, तर त्याच्या घरी मदतीला आपण धावून गेलं पाहिजे. समजा किल्लारीला भूकंप झालाय, तिथं भूकंप झाला तर आपण कितीतरी मदत तिकडं लातूर जिल्ह्यामध्ये पाठवली, बरोबर आहे. हे आहे सामाजिक पुण्य. ते आमच्या पदरी आम्ही पाडून घेत असतो. कुणाला काही गरज लागलीये, दवाखान्यात जायचंय, त्याच्यासोबत कुणीच नाहीये, तर आम्ही शेजारी म्हणून तो धर्म पाळतो, आम्ही त्याच्यासोबत जातो. याला काय म्हणतात? सामाजिक पुण्य. हे पुण्य आम्ही सगळेच जण करत असतो, बरोबर आहे. पुढचं आहे सांस्कृतिक पुण्य. सांस्कृतिक पुण्य काय असतं? तर आम्ही संस्कृती जपण्याचं काम करतो. आम्ही अनेक सणवार करतो. दिवाळी आहे, 5 दिवसाचा सण आहे, बरोबर आहे. तर तिथं अगदी गायीची पूजा केल्यापासून आम्ही सगळ्या पूजा विधी पूर्ण करतो. हे आहे आमचं सांस्कृतिक पुण्य, आम्ही पदरात पाडून घेत असतो. परंतु हे पुण्य पदरात पाडून घेतलं याचा अर्थ असा नाही की आम्ही पुण्यवंत झालो. हे आमचं कर्तव्य आहे म्हणाले, आम्ही केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. मग पुढे आहे धार्मिक पुण्य. धर्माला अनुसरून वागणं याला म्हणतात धार्मिक पुण्य. आता हा जो प्रपंच चालू आहे सप्ताहाचा, काय आहे? धार्मिक विधी म्हणून करतो ना आपण, आपल्या धर्माला अनुसरून, आपल्या संप्रदायाला अनुसरून हा जो सप्ताह चालू आहे हा काय? धार्मिक पुण्य आपण पदरात पाडून घेतोय. आम्ही कीर्तनकारच फक्त धार्मिक पुण्य करतो असं नाही, गायक वादकच करतात असं नाही, तर श्रोते सुद्धा धार्मिक पुण्य करतात. इथं ऐकायला बसतात म्हणजे फार मोठी सेवा ते इथं देतात आणि ते पुण्य पदरात पाडून घेत असतात. त्याच्या पुढे आहे नैतिक पुण्य. नैतिक पुण्य काय असतं? नीती प्रत्येक ठिकाणी चालते. धर्माची नीती आहे, राजकारणाची नीती आहे, प्रत्येक ठिकाणी नैतिकता बाळगली पाहिजे, बरोबर आहे ना. एक छोटं उदाहरण देते. चंद्रगुप्त मौर्य राजा होऊन गेला, त्याचा गुरु ज्यांनी त्याला गादीवर बसवलं तो होता चाणक्य, कौटिल्य. तर तो चाणक्य नंद वंशाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याला गादीवर बसवतो. परंतु इतका मोठा किंग मेकर असं आपण ज्याला म्हणतो की नाही, तो किंग मेकर कसा आहे बघा. एकदा तो काम करत बसला होता, त्याच्या शेजारी दिवा लावला होता, त्यांनी अंधार पडलेला दिवा लावलेला होता आणि तो आपलं काम करत बसला होता, कागदपत्र काहीतरी तयार करत. मग त्याला एक 4 माणसं भेटायला आली. तर ज्या वेळेला ती माणसं भेटायला आली तर ती माणसं बसली वाट बघत, आणि त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर, त्याचं ते लिखाण पूर्ण झालं, त्यांनी तो कागद बाजूला ठेवला आणि तो दिवा शांत केला. जो चालू होता तो दिवा शांत केला आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला एक दिवा चालू होता तो प्रज्वलित केला. लोकांना आश्चर्य वाटलं, म्हणाले अंधार आहे, दिवा चालू होता, काम संपले, बाजूला ठेवले, पण आम्ही आलोय ना. मग तो दिवा बंद केला, दुसरा दिवा चालू केला. कारण काय? प्रकाश तर दोन्ही सारखेच देतात. मग त्यांनी चाणक्याला विचारलं, म्हणाले चाणक्य तुम्ही एक दिवा विझवला, दुसरा लावलाय, काय आम्हाला अर्थ कळाला नाही म्हणाले. तेव्हा चाणक्य बोलायला लागला, म्हणाला मी जे काम करत होतो की नाही ते शासनाचं काम होतं. मी ज्या राजदरबारात काम करत होतो त्या राजदरबारातलं हे काम होतं, आणि जो दिवा लावलेला होता मी हे काम करत असताना ते राजदरबारातूनच मला मिळालेलं तेल होतं. त्या तेलात मी ते वात पेटवली होती. पण शासनाचं काम संपलं आणि मी तो दिवा शांत केला. आणि आता तुम्ही मला भेटायला आलायत ना, म्हणजे काय? माझं हे घरचं काम आहे म्हणाले, हे शासनाचं काम नाहीये. तर आता तुम्ही माझ्यासाठी भेटायला आलात, तर मी माझ्या पगारातून घेतलेल्या तेलातून मी हा दिवा लावलाय. ही काय नीती आहे? आम्ही जर रस्त्यामध्ये पडलेले 500 रुपये सहज बघत बघत निघून गेलो हात न लावता, तर आमची नीती टिकू नये म्हटलं पाहिजे. 5 रुपयाचा बंदा पडला तरी आम्ही सोडत नाही. आम्ही नैतिक आहेत का? आहेत का? नाही. बाजूने जर कोणी चालला असेल त्याच्यावर आपण पाय देऊन थांबतो, अर्धा तास थांबावं लागलं तरी चालेल, पण तो गेल्यानंतर तो 5 रुपयाचा बंदा आम्हाला उचलायचा असतो. ही नैतिकता आहे का?
आता तुम्ही महिला मंडळ सगळेजण सकाळी पूजा करता, घरामध्ये देवाची पूजा करता, बरोबर आहे. तर ही पूजा करताना तुम्ही शेजाऱ्याच्या घरून फुलं तोडून आणता का नाही माहिती? हा, विचारून आणता का न विचारता आणता? न विचारताच आणता. बरं, त्यातल्या त्यात रोजची पूजा सोडा, श्रावणात भगवान शंकराची पूजा करायची आहे, तर पहाटे 3 पासून बाया लोकांची झाडं शोधत फिरतात फुलं तोडायला. ही कुठली नैतिकता आहे? हो की नाही माय? हा, आवाज आला तिकडून, होय बरोबर आहे का नाही? ही नैतिकता आहे का आमची? देव फुलं मागत नाही म्हणाले, फळं मागत नाही, फुलं मागत नाही, काही मागत नाही. देवाला काय पाहिजे असतं? फक्त तुमचा भाव पाहिजे असतो, इतकंच आहे. पण तेवढी सुद्धा नीतिमत्ता आमच्यामध्ये नसते. काहीच गरज नाही फुलाची, तुमची मनच फुलं आहेत तिथं वाहा, आणि मग पूजा संपन्न होते आपोआप. परंतु आम्ही तसं करत नाही. आम्हाला दुसऱ्याचं चोरून आणलेलंच आधी पाहिजे असतं, त्याच्याशिवाय समाधानच नाही म्हणाले, है ना? मग ही नैतिक मूल्य जर आम्ही जोपासली नाही तर नैतिक पुण्य आम्ही कमवू शकत नाही. आता शेवटचा आहे आध्यात्मिक पुण्य. आध्यात्मिक पुण्य काय असतं? ज्ञानेश्वरी पाठ करावी, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या पाठ कराव्यात, गाथा अभंग पाठ करावे, एखादी काही चांगली कल्पना सुचली ती लिहून काढावी. आपल्या मनातून जे भगवद्गीता वाचायची तर भगवद्गीतेचं पठण करावं, त्यातले श्लोक पाठ करावेत. आम्हाला काही घेणं देणं नाही आहे का? कसली भगवद्गीता आणि कसलं काय रामायण आणि महाभारत काय लावून बसत? आमच्या घरात रोज रामायण महाभारत होते म्हणतो आम्ही, है ना? काय गरज आहे रामायण महाभारताची? पण हे जर पुण्य आम्ही कमवलं नाही तर हे सप्ताह करून काहीही उपयोग. तुम्ही किती मोठमोठे सप्ताह करा महाराज, किती पट्टी द्या, काही करा, आम्ही सांगत फिरतो कमी पुण्य कमी करतो पण प्रचारच जास्त करतो म्हणाले. 100 रुपयाची पावती फाडली सप्ताहासाठी, गाव सगळं सांगत बोंबलत हिंडला, मी 100 रुपयाची पावती फाडली, मी 100 रुपयाची पावती फाडली. राहिलं का पुण्य शिल्लक? राहत नाही, पुण्य शिल्लक राहत नाही. जेव्हा जेव्हा आमच्या मुखातून आम्ही हे काम केलंय असं आमच्या मुखातून जातं, ते पुण्य तिथंच संपून जातं म्हणाले, ते शिल्लक राहत नाही. म्हणून बघा, मोठमोठ्या तीर्थक्षेत्रामध्ये गुप्तदान दिलं जातं, तिथं नावाचा पत्ता नसतो, कितीतरी किलोनी सोनं तिथं टाकलं जातं, नाव माहिती नसतं. हे पुण्य असतं. आपलं नाव सांगायची काय गरज आहे? आम्हाला कीर्तनकारांना पण सवय लागलेली नाही, आम्ही किती पुण्यवान आहेत, आम्ही किती पवित्र आहेत दाखवण्यासाठी आम्ही नावाच्या आधी उपाधी लावायला लागलो. कोणकोणत्या उपाधी आम्ही नावाच्या आधी लावायला लागलो? प्रेम मूर्ती, गाथा मूर्ती. गाथा मूर्ती कोण आहेत? अरे तुकोबर आहे गाथा मूर्ती आहेत, आम्ही कोण आहेत म्हणाले? किस खेत की मुली. उगी 4-5 अभंग पाठ केले, बोंबलत भिडलेले म्हणजे गाथा मूर्ती झाले का? नाही. राऊत बाबांना आम्ही म्हणावं गाथा मूर्ती, बरोबर आहे ना? हे महात्मे आहेत, तुकोबा रायांची सावली असल्यासारखे हे महात्मे आता आहेत, त्यांना आम्ही गाथा मूर्ती म्हटलेलं चालतं. परंतु आम्हाला ती पदवी शोभत नाही म्हणाले. आणखी ही चांगली आहे, ठीक आहे, ही पदवी तरी चांगली आहे, पुढच्या पदव्या वेगळ्या आहेत अजून. विनोदाचार्य पदवी लावली, उपाधी लावली. कुठले विनोद करतो आम्ही? कुठले विनोद करतो? आणि तेच विनोद आम्हाला ऐकायला आवडायला लागले. लोकांना तेच विनोद कीर्तनात सांगितले की असं म्हणतात, वा वा वा, खूप छान कीर्तन झालं, खूप छान झालं, आम्हाला खूप हसवलं महाराजांनी, झोपच आली नाही कीर्तनात, इतकं छान कीर्तन सांगितलं, है ना?